स्टार माझामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय ती खासदार आनंद परांजपे यांच्याबरोबर। परांजपे साहेब, स्टार माझामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही निवडणूक लढवली, ती पोटनिवडणूक होती, वडील प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतरची, आणि त्या माध्यमातून तुम्हाला उमेदवारी मिळाली। वर्षभरात पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक लागली, तुमचा मतदारसंघ बदलण्यात आला। का बदलला त्यावेळेला तुमचा मतदारसंघ? तुम्ही नाराज होतात तेव्हा पण? हो, मला ज्या ठाणे लोकसभा मतदारसंघातनं मी पोटनिवडणुकीला विजयी झालो, तिथे 9 महिन्यामध्ये 10 महिन्यामध्ये जी काही संधी मिळाली, संपूर्ण मतदारसंघ फिरत होतो आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर मला कल्याण लोकसभा मतदारसंघातनं शिवसेनेचा आदेश आला आणि एक शिवसैनिक म्हणून तो आदेश मी पाळला। कल्याणमधनं निवडणूक लढवली आणि कल्याणमध्येही लोकांनी भरभरून प्रेम दिलं, आशीर्वाद दिलो। जो आदेश आला तो हातमिळवणी होती कोणत्या इतर नेत्यांबरोबर, आणि म्हणून तुम्हाला कल्याण डोंबिवलीला ढाळण्यात आलं? मी खूप लहान कार्यकर्ता आहे, त्यामुळे मोठ्या स्तरावर कोणाच्या कुठे हात मिळवणी होते किंवा कोण कोणाला भेटतं याबद्दल मला तरी माहीत नव्हती। पण मलाही त्यावेळेला एक आश्चर्याचा धक्का बसला की ठाण्यामध्ये मी काम करत असताना अचानकपणे इलेक्शनच्या काही दिवस राहिले असतानाच मला कल्याण इथे का पाठवण्यात आलं। पण कल्याण इथे जाऊनही शिवसैनिकांच्या जोरावर मेहनतीमुळे मी विजयी झालो। एक आनंद दिघे आणि दुसरे आनंद परांजपे, दोघही आनंदांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे असं शिवसेना म्हणते। ते अखेरपर्यंत शिवसैनिक होते। काय वाटतं, खूप फरक आहे दोघांनी? धर्मवीर आनंद दिघे साहेब हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिकांचं दैवत आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये घरापर्यंत शिवसेना ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी पोहोचवली। पण जे त्यावेळेचे शिवसैनिक होतील यांना विचारा की शेवटच्या काही वर्षांमध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांना जो त्रास पक्ष नेतृत्वाकडनं झाला, याचे अनेक शिवसैनिक आपल्याला त्या कथा सांगतील। मी तर खूप लहान होतो त्यावेळेला, पण जे काही घडलं किंवा जे काही झालं हे अनेक जुन्या शिवसैनिकांना माहिती आहे। जे आत्ताच शिवसेनेमध्ये आलेत, ज्यांना शिवसेनेचा इतिहास माहीत नाही, त्यांना कदाचित ही गोष्ट माहीत नसेल। कधी प्रकाश परांजपेंनी बोलताना सांगितलं तुम्हाला बाबांनी की काय घडलं त्या काळात? नाही, अनेक अशी स्थित्यंतर घडली, अनेक असे काही अपमानास्पद क्षण हे त्यावेळेलाही धर्मवीर दिघे साहेबांच्या आयुष्यामध्ये आले आणि त्याचे साक्षीदार स्वर्गीय खासदार प्रकाश परांजपे होते, स्वर्गीय आमदार मोदा जोशी होते। आज दुर्दैवाने तिघही या जगामध्ये नाहीयेत, त्यामुळे काय घडलं, कसं घडलं हे त्या तिघांनाच माहीत होतं। तुम्ही म्हणता आनंद दिघेंचाही अपमान केला शिवसेना तत्काळीत, शेवटचा काळ तसा कठीण होता आनंद दिघेंचा। शिवसेनेत तुमचाही शेवटचा जो काळ आहे शिवसेनेतला मुख्यतः, तो कठीण होता, कसा होता तो? शिवसेनेमध्ये असताना मी जी मगाशी आपल्याला म्हटलं की 0.01% यश हे उमेदवार म्हणून माझं असेल आणि पक्ष ते मानेल असं मला वाटत होतं। पण सातत्याने तुला काय समजतंय, तुझ्या मागे 4 लोक नाहीत, तुला कोण ओळखत नाही, अशी जी काही प्रवृत्ती किंवा असे जे काही विचारधारा पक्षामध्ये होती, आणि त्यामुळे मलाही कधीतरी असं वाटायचं की ठीक आहे, मला गोळाबेरीजीचं राजकारण एखाद वेळेस कळत नसेल, रस्त्यावरचा राडा कळत नसेल, पण मतदारसंघातील लोकांना काय पाहिजे, लोकांचे प्रश्न कसे सोडवले पाहिजेत, ह्याचा मात्र माझ्या मनामध्ये पूर्णपणे अभ्यास होता। ठाणे जिल्ह्याचा विकास कसा केला पाहिजे, महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, विकास कसा केला पाहिजे। अगदी तुम्ही विकासाचं म्हणताय, पण जर बघितलं मग एकनाथ शिंदे असो किंवा इतर नेते असो, हे प्रकाश परांजपेंच्या बरोबरीनं काम केलेलं आहे आणि त्यांच्या दृष्टीनं तुम्ही म्हणजे मुलासारखं एक व्यक्तिमत्व, आणि म्हणून तशी वागणूक दिली जात होती तुम्हाला? मुलासारखं वागवलं असतं किंवा जर खांद्यावर हात ठेवला असता तर कदाचित हा दिवस उगवला नसता। पण सातत्याने जसं मी बोललो की तुला काय कळतंय, तुला एका कार्यकर्त्याची पण अक्कल नाही, ही जी वागणूक तिथे मिळायची। आणि सातत्याने मी हेच सांगायचो की साहेब, आज काळ बदललाय, आज कार्यकर्ते बदललेत, आज लोक बदललेत
आपण गुड गव्हर्नन्स, चांगलं प्रशासन याच्यावर चर्चा करणार आहोत की नाही, चांगलं काम लोकांपर्यंत नेणार आहोत की नाही. तुला काय कळतंय, आपण इलेक्शन जिंकतोय ना, आपण आपला महापौर बसतोय ना, आपला नगराध्यक्ष बघतोय ना, पण माझी दृष्टी ही त्याच्या पलीकडे जाऊन होती की ज्या विश्वासाने लोकांनी आपल्याला निवडून दिलंय तिथे जर आपण काम करू शकत नसू, आणि मीही त्या व्यवस्थेचा एक भाग होतो, मीही स्वतःला जबाबदार समजत होतो, आणि त्यामुळे मी कुठेतरी दुःखी होतो. येत्या काळामध्ये औपचारिक पद्धतीने जर तुम्ही शिवसेना सोडली आणि खासदारकीची निवडणूक लागली तर तुम्हाला वाटतं तुम्ही पुन्हा खासदार व्हाल? एकतर शिवसेना मी सोडलेली नाही, राजीनामा मी अजून दिलेला नाही, आणि त्यामुळे राजकारणामध्ये किंवा निवडणुकीमध्ये अनेक वेळेला असं काही घडतं की जे आपण विचार करतो तसं होत नाही, आणि त्यामुळे पुढे काय होईल हे मी आत्ताच सांगू शकत नाही. पण स्वबळावर निवडणूक लढवायची वेळ आली, आनंद परांजपे या नावावर कोणतीही 4 अक्षर बरोबर न घेता, मग ती राष्ट्रवादीची असो किंवा शिवसेना नावाची, तुमचं स्वतःची इतकी ताकद आहे की तुम्ही निवडणूक लढवू शकता? असं बोललो की मी एक फार लहान कार्यकर्ता आहे, आणि ज्या वेळेला वेळ येईल, ज्या वेळेला असं काही निर्माण चित्र होईल किंवा निर्णय घेण्याची वेळ येईल, त्यावेळेला तसा विचार मी करीन. कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती? कारण कुटुंब हे शिवसेनेत वाढलेलं, कुटुंबाचा भाग म्हणून राहिलेलं, आणि तुम्ही शिवसेना सोडताय अशी किंवा शिवसेनेच्या विरोधी आवाज उठवताय, याची काय प्रतिक्रिया? आईकडून मुख्यतः काय प्रतिक्रिया? नाही, माझी पक्षामध्ये जी मला वागणूक मिळत होती याची पूर्ण जाणीव ही कुटुंबाला होती, आईला होती. आणि माझा जन्म तर मी म्हणेन माझा जन्मच भगव्यामध्ये झाला, कारण माझा जन्म झाला तेव्हापासून माझे वडील शिवसेनेचे नगरसेवक होते. शिवसेनेचंच वातावरण आजही आमच्या घरामध्ये आहे, आणि त्यामुळे ज्या हेतूसाठी मी आदरणीय पवार साहेबांना भेटलो त्या हेतू संदर्भात माझ्या घरच्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय नव्हता, आणि तू जे करतोयस ते योग्य आहे असंही आईला वाटत होतं. हे सगळं वातावरण बघितलं तुम्ही, राजकीय वातावरण घरात होतं. प्रकाश परांजपेंच्या वेळची शिवसेना वेगळी होती, तुम्ही ज्या काळात आलात त्या काळातली शिवसेना वेगळी होती, त्याचं नेतृत्व वेगळं होतं. असं नाही वाटत की नको राजकारणाच्या चिखलातच पडायला, आपण भले, आपला व्यवसाय भला, कशाला उगाचच राजकारणात जायचं, असं नाही वाटलं? राजकारणात देखील मी म्हणजे इलेक्शनच्या राजकारणामध्ये अपघाताने आलो. प्रकाश परांजपे साहेबांच्या दुर्दैवी निधनानंतर मला शिवसेना प्रमुखांनी संधी दिली, आणि जरी पक्षाचं काम करत असलो तरी निवडणुकीच्या राजकारणात कधी नव्हतो. पण एकदा उतरल्यानंतर आपण ज्याच्यामध्ये उतरलोय त्याला 100% द्यायचं, 100% मेहनत करायची, या हेतूने गेले 3.5 वर्ष काम करतोय. त्यामुळे असं कधी निवडून आल्यानंतर वाटलं नाही की हे सगळं सोडून द्यावं. आपण ज्या व्यवस्थेमध्ये काम करतो त्या व्यवस्थेमध्ये राहूनच झगडलं पाहिजे, कारण आपल्याला एखादं जर गटार साफ करायचं असेल तर ते गटारामध्ये उतरून ते गटार साफ करावं लागतं. बाहेर उभं राहून सूचना देणं खूप सोपं आहे, आणि म्हणून या व्यवस्थेमध्ये राहून या व्यवस्थेमध्ये काय बदल झाला पाहिजे याच्यासाठी लढत राहावं या विचारांचा मी आहे. जर येत्या काळामध्ये तुम्हाला ठाण्यातून पुन्हा एकदा निवडणूक लढवायला सांगितली तर तुम्ही कल्याण प्रिफर कराल की ठाणे? नाही, अजून निवडणुका लोकसभेच्या खूप दूर आहेत. 2014 एप्रिलमध्ये किंवा मे मध्ये निवडणुका होतील, त्यामुळे तोपर्यंत काय चित्र असेल, काय परिवर्तन होतील, कोणाच्या आघाड्या होतील, कोणाच्या आघाड्या बिघडतील, हे 2014 पर्यंत सांगणं आज मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे 2014 साली काय होईल आणि कशा प्रकारे ती निवडणूक होईल हे सांगणं आत्ता तरी खूप कठीण आहे. आनंद परांजपेजी, तुम्ही बंडाचा झेंडा हाती घेतलेला आहे, विकासाचं कारण त्यासाठीचं आहे. तुमच्या येत्या काळातल्या कार्याला आणि राजकीय प्रवासाला स्टार माझाकडून शुभेच्छा. धन्यवाद. आपण जी चर्चा केली स्टार माझा बरोबर त्यासाठी. धन्यवाद.